पोलिसांनी मनात आणलं तर त्यांच्यासाठी काहीच अशक्य नसतं असं म्हणतात. त्याचा प्रत्यय काल पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आला. पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून 200 ते 300 कुख्यात गुन्हेगारांची ओळख परेड काढण्यात आली. यामध्ये गजा मारणे, निलेश गायवळ सारख्या नामचीन गुंडांचा देखील समावेश होता. अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच या गुंडांना मोठा दणका दिलाय. एरवी मोठ्या मस्तीत समाजात वावरणारे हे गुंड आज पोलीस आयुक्तालयात अज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे मान खाली घालून उभे होते. छोटे असो व मोठे, गुन्हे करायचे नाहीत आणि रील्सही बनवायचे नाहीत. तरुणांमध्ये गुन्हेगारीचं आकर्षण वाढेल असं काहीही केलं तर थेट आतमध्ये घेऊ अशा शब्दात पोलिसांनी या गुंडांना समज दिली आहे. पोलिसांनी गुंडांची परेड घेतलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्यात याची चर्चा जोरदार सुरू आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे गुंडांची नावे घेत सूचना देत होते. काय घायवळ मारणे पोटे समजलं का असं विचारल्यावर दहशत पसरवणारे गुंड खाली मान घालून अज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे ऐकत होते. पुणे शहरातील 32 टोळ्यातील टोळी प्रमुख गुंडांसह 267 गुन्हेगारांची परेड मंगळवारी घेण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी डोजियर फॉर्म भरून घेतले. पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुंडांना बोलावून समोरासमोर सज्जड दम दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुंडांना दम दिल्याचा व्हिडिओ पुण्यात सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गेल्या आठवड्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहे. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत अवैध धंदे आणि मांडवली बंद करण्याचे आदेश दिलेत. शहरातील गुंडांची गुन्हेगारांची नव्याने कुंडली तयार करण्याच्या सूचना दिल्यात. मंगळवारी पोलीस आयुक्तालयात परेड घेण्यात आली. शहरातील जुन्या 11 टोळ्या आणि नव्या 21 टोळ्यातील 267 गुन्हेगारांची पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांनी झाडाझडती घेतली. त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे रील्स तसेच गुन्हे न करण्याची तंबी देण्यात आली आहे. एखाद्या राजाप्रमाणे दरबार भरवणारा महाराज, कंपनीप्रमाणे गुंडांची टोळी चालवणारा निल्या, राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध ठेवून टोळी लावणारा सूर्या असे गल्लीबोळातील गुंड पोलिसांसमोर हात जोडून उभे होते. उमेश चव्हाण आहे, टिपू पठाण, कुठे टिपू पठाण हातवरती गण, त्या लोकांना मला माहिती आहे क्राईम ब्रँचचं काम करण्याची पद्धत कशी आहे ती. त्यामुळे ह्या लोकांनी स्वतःहून ती जबाबदारी स्वतःवरती घ्यायला पाहिजे की त्यांच्या नावाने कोण अकाउंट चालू करते आणि जास्त त्याचं काही वेडावाकडा उपयोग करत असेल तर ती जबाबदारी तुमच्यावर राहील आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला तर तुम्ही सह आरोपी व्हाल. आमचे डीसीपी साहेब येत आहेत 5-10 मिनिटांमध्ये, जे काही इन्स्ट्रक्शन देतील. दोन 4 दिवसापासून आपण CP अमितेश कुमार सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा अभिलेख पाहून आपण जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ज्या रेकॉर्डवरल्या ज्या काही गँग आहेत आणि ज्या नवीन ज्या रायझिंग गँग आहेत अशा याच्या आरोपी आपण सगळे कॉल केले होते. प्रिव्हेंटिव्ह स्टेपची ही पहिली पायरी आहे. त्याच्यामध्ये आपण या आरोपींचा पूर्णपणे जो काय रेकॉर्ड आहे डोजियर्स आपण त्यांचे बनवलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना आपण कायदेशीर समज दिलेली आहे की कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांनी केला नाही पाहिजे, कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नसला पाहिजे, कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग नसला पाहिजे, त्याचबरोबर पाठिंबा देखील नसला पाहिजे. आणि जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओ ते समाज माध्यमामध्ये जे काही प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये इन्स्टा असेल, रील्स असेल, याद्वारे जे काही ते व्हायरल होतात किंवा करतात तर त्याबाबतही त्यांना आम्ही कायदेशीर समज दिलेली आहे. आणि असं कुठलंही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं यापुढील काळामध्ये झालं नाही पाहिजे यासाठी आपण ही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून आपण त्यांना बोलून त्यांचे डोजेस भरून आपण त्यांना समज दिलेली आहे. आपण त्यांचे डोजेस भरून घेऊन आपण त्यांच्यावरती आपल्या युनिट 1 to 6 त्याच्यावर एक्स्ट्रॉशन पथक 1-2 यांना आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. आपण त्यांचे डोजेस भरून आपण त्यांना ट्रॅकिंग करणार आहे. त्याचबरोबर आपण आज जवळपास 267 रेकॉर्डवरचे जे काही ऑफेंडर आहेत त्यांना आपण कॉल केले होते. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.